नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पेन्झविक नावाचं हे गाव आहे इंग्लंडमध्ये. ऑक्सफर्डशायर आणि ग्लॉस्टरशायर याच्या शेजारी एक कॉट्सवॉल्ड नावाचा एरिया आहे. हे इथलं चर्च दिसतं आहे. मी तुम्हाला त्याचं स्पेलिंग गावाचं पेन्झविक नावाचं गाव आहे हे. ओके, हे शहर नाही आहे. तर हे त्या चर्चला जाण्यासाठीचे हे तिथे मार्ग आहेत. ते इथे काही मी तुम्हाला मध्ये नेत नाही, मला तुम्हाला गाव दाखवायचं आहे. मेन म्हणजे या गावातलं एक रेस्टॉरंट किंवा पब दिसतं आहे, हे सुरू आहे. बाकी सगळं बंद आहे कारण 8 वाजत आलेले आहेत. आणि हा रोड आहे, या गावाला ज्या रस्त्याने आम्ही आलो तो रोड आहे हा. तर इथे बघा, हे बोर्ड आहे लोकल शॉप्स आणि नॅरो स्ट्रीट्सची वॉर्निंग आहे. आता गावातल्या घरांच्या विक्रीचा एजंट आहे ते, इथले घरं इस्टेट एजन्सी. चर्चचा अलार्म वाजतो आहे बघा, 8 वाजल्याचं कदाचित अलार्म असेल ही. तर ही गल्ली आहे. या गल्लीपासून मध्ये असे रस्ते आणि मग मध्ये घरं आहेत. तर फुटपाथ आणि त्याला लागून लगेच घरं. तरी जुनी रचना असल्यामुळे इथे अशा प्रकारची आपल्याला घरांची अरेंजमेंट दिसते. हे फार्मसी आहे इथलं. NHSच्या लोकांना इथे स्वस्तात औषधं मिळतात एक फिक्स किमतीला. औषधाची किंमत कितीही असली तरी लोकांना कमी किमतीत मिळतात. तर हे जुन्या इमारती आहेत ह्या. कदाचित ह्या 300 वर्ष कमीत कमी या घरांचं बांधकाम 300-100 वर्षापूर्वीचं कमीत कमी असेल. पण मग ते रिन्यू होत राहतात. आता ही जी अरेंजमेंट आहे खिडक्यांची, ही जुनी अरेंजमेंट आहे. आता खिडक्या अशा नसतात मॉडर्न घरांना. तर हे वेगवेगळे रस्त्यांचे पण नावं, म्हणजे गावातले जरी रस्ते असले तरी कुठे जाणारा रस्ता आहे काय आहे त्यांचे नावं इथे मार्क केलेले असतात. रस्ते मार्क केलेले असतात. आणि एक सिस्टमॅटिक सगळं इथे असतं या गावांमध्ये देखील. तर हे काही ऑफिसेस आहेत. हे कनिष्ठ चालतो आहे तिथे ते तिकडची वाहतूक थांबली बघा, नॅरो रोड असल्यामुळे. आणि एकीकडची वाहतूक फक्त सुरू केली आहे कारण या गावात जुनं गाव असल्यामुळे त्यांना रस्ता रुंद करता येत नाही. तर हे घर विक्रीला आहे अशा प्रकारचे इथे बोर्ड असतात. आणि मग ते इस्टेट एजंटचा कॉन्टॅक्ट असतो. तर हे थांबतात बघा, गाड्या शिस्तीत थांबतात. कोणी ते नियम मोडत नाही. सिग्नल रेड झाला म्हणजे ते कंपल्सरी थांबणार. तर इथे हा या गावामधला एक खेळण्याचा ग्राउंड आहे, पटांगण. तिथे मी तुम्हाला नेऊन दाखवतो. आता हे ह्या गावातलं पटांगण आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे हे गाव आहे. या गावामध्ये हे बॅडमिंटनचे कोर्ट्स आहेत. ओके, हे इंग्लंडमधलं गाव आहे. बॅडमिंटन कोर्ट्स आहे तिथे. असे बॅडमिंटन कोर्ट्स आपल्याला इकडे फुटबॉल खेळतात मुलं. तिकडे त्या बाजूला हे आउटडोअर जिम आहे, तिकडे नेतो मी तुम्हाला दाखवायला. हे इथे आउटडोअर टेबल टेनिस आहे. म्हणजे ऊन वारा पाऊस बर्फ काही असलं तरी त्याच्यावर खेळता येतं. हा त्यांचा यूथ अँड कम्युनिटी पॅव्हिलियन म्हणजे गावाचं आहे हे, सगळ्या संपूर्ण गावाचं. इथे थोडं जिम्नॅस्टिक आणि जिमचं सामान आहे बघा. हे पुलअप काढणे किंवा काही मुलांना सीसॉ खेळणे अशा प्रकारचं हे जिमचं सामान आहे. हे देखील इथे आहे. आणि थोडं त्या कॉर्नरला नेतो दाखवायला. तर इथे त्यांनी एक झिप तयार केलेली आहे. झिप म्हणजे या तारेवरून मुलं लोंबकळून तिकडे जातात. तर हे झिपचा एक प्रकार आहे हा, मुलांना खेळण्यासाठी गावातल्या.
मग हे छोटे छोटे गेम्स खेळण्यासाठी लहान मुलांचं सामान आहे हे. हे झोके आहेत. हे पण स्विंगचे प्रकार आहेत, स्लाइड्स आहेत. नेट्स आहेत. पलीकडे डोंगराच्या पलीकडे दुसरं गाव दिसतं आहे. तर मुख्य रस्त्याला जाऊयात पुन्हा. आणि डस्टबिन. आणि ते तिकडे बास्केटबॉल आहे. मी पळलो जरा त्यामुळे मला दम लागला आहे. ही ते बास्केट लावलेली आहे त्यांनी. पुन्हा डस्टबिन आणि बेंचेस लोकांना बसायला. तर इथे सूचना दिली आहे. कुत्र्यांचं विशेषतः खूप महत्त्व आहे इथे. हे बघा किती नॅरो आहे, पण तरी अरेंजमेंट बदलत नाही. हे ड्रेनेज पाण्याचं फुटपाथ, डबल येलो लाईन, आणि इकडे जिथे डबल येलो लाईन नाही आहे तिथे लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत शेजारी. तरी अशी अरेंजमेंट आहे. आय होप यू एन्जॉय दिस. असेच मी काही रेकॉर्ड्स अजून करेन आणि तुम्हाला पोस्ट करेल बघायसाठी की इकडचे जनजीवन कसं आहे, व्यवस्था कशी आहे, घरं गावं कशी आहेत, हे मी तुमच्यासाठी पोस्ट करत राहील. टेक केअर. बाय.